राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। कोर कमिटीच्या बैठकीत जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। राजेंद्र जैन आज उमेदवारी अर्ज करणार दाखल। अर्ज भरताना राष्ट्रवादीचे सर्व नेते राहणार उपस्थित। मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता, पक्षाने दिलेली जबाबदारी मी पार पाडेल, प्रामाणिकपणे काम करणार। उमेदवारी मिळाल्यानंतर राजेंद्र जैन यांची ही पहिली प्रतिक्रिया। समीर भुजबळांना मंत्रिपद देत नसल्यानं छगन भुजबळ हे नाराज। भुजबळांचा दिल्लीमध्ये जाण्यास नकार। सूत्रांची माहिती, भुजबळांनी घातलेल्या अटीला दिल्ली भाजपकडून रेड सिग्नल मिळाला। समीर भुजबळांना मंत्रिपद दिलं तरच दिल्लीमध्ये जाणार अशी भुजबळांची अट। पक्षानं एकमतानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। सुनील तटकरेंची माहिती, छगन भुजबळ नाराज नाही, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईल। राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांच्या चर्चांवरून तटकरेंची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ हे नाराज नाही। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांची ही प्रतिक्रिया। राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना भुजबळ तिथे उपस्थित होते। प्रशांत पवार यांची ही प्रतिक्रिया समोर। नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत आज निर्णायक फैसला। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या उमेदवारी संदर्भात आज निर्णायक फैसला होणार। काल रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली। आज पुन्हा दोघांमध्ये चर्चा होणार। आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची देखील शक्यता। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार। 23 पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती। बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। अजित पवार मेला त्याचा मला काही फरक पडलेला नाही, किशोर मासाळ यांचं वक्तव्य। अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीत होता मासाळ। अजितदादांवरील वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळचा माफीनामा। 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार असं मासाळचं स्पष्टीकरण। बिनविरोध निवडणुका नवीन नाही, अनेकदा बिनविरोध निवडणुका झाल्या। खासदार सुनील तटकरेंचं रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर। रोहित पवार व्यक्तिदेशातून, द्वेषातून आणि अस्वस्थतेतून अशी वक्तव्य करतात। सुनील तटकरे यांची रोहित पवार यांच्यावर टीका। बेस्टच्या आजी कर्मचाऱ्यांचा 18 जूननंतर बेमुदत संपाचा इशारा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी अद्यापही मिळालेली नाही। कामगारांमध्ये तीव्र नाराजी। 12 कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली। मुंबईमधील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा काल मध्यरात्रीपासून बेमुदत संप। केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा इशारा। तर आजपासून मुंबईमधील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसला। पुण्याच्या तुळजापूरमधील रेव पार्टी प्रकरणी आता पोलिसांनी सील केला बंगला। पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावर नोटीस लावली। आतापर्यंत रेव पार्टी प्रकरणी 78 जणांवर गुन्हे दाखल। 29 जणांच्या रक्ताचे नमुनेही पोलिसांनी घेतले। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी। मराठी चित्रपट महामंडळासाठी काल मतदान पार पडलं। चित्रपट महामंडळासाठी 49.90% मतदान। कोल्हापूरमध्ये मतमोजणी केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार समोर। चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील हा प्रकार। मतमोजणी केंद्रावरील खुर्चीवर लिंबू अगरबत्ती ठेवल्याचं आलं समोर। नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासा। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली। तर तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिकचा सखोल तपास सुरू। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे देखील दाखल। इस्रायल लेबनॉन संघर्षाचा जागतिक बाजाराला फटका। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $2 जास्त वाढल्या। यूएस क्रूड ऑइल $92.64 प्रति बॅरल, तर ब्रेंट क्रूड $95.42 प्रति बॅरलवर। नागपूरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात। नागपूरमध्ये ऑटो एलपीजीचे दर हे 99 रुपयांवरून 95 रुपयांवर। आखाती युद्धामुळे आता काही दिवसांमध्ये एलपीजीचे दर 100 रुपयांवरती पोहोचलेले। आजपासून नाफेडकडून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीला होणार सुरुवात। तर 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट। कांदा खरेदी केंद्रावरती गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतांसाठी पहाटेपासून शेतकऱ्यांची गर्दी। कृषी सेवा केंद्रांवरती उघडण्यापूर्वी शेतकरी रांगेत उभे। खरीप हंगामाच्या तयारीसाठी युरिया खतांची मागणी देखील वाढली। राज्यात वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यामध्ये जोरदार सरींची शक्यता। महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी मान्सूनची पुढील वाटचाल ही जैसे थेच। दिल्ली विमानतळावर वादळी वाऱ्यांमुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकून विमानांवर आदळली। अपघातांमध्ये विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं।
नवी मुंबई या ठिकाणच्या उल्वे परिसरामध्ये रिमझिम पाऊस, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला काहीसा दिलासा. जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना विशेष खानदेश पॅकेज जाहीर करा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांची मागणी. पावसामुळे केळीच्या बागेचं प्रचंड नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यानं केळीच्या बागांचं नुकसान झालंय. आमदार नारायण पाटलांनी नुकसानीची पाहणी केली आहे. शेलगाव वांगी भागामध्ये आमदारांकडून पाहणी करण्यात आलेली आहे. पाहणीवेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहिले. त्वरित नुकसान भरपाई देण्याची सूचना करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. घरावरील पत्रे उडाले, त्यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. अनेक घरांचं नुकसान. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबुरा बोडका या ठिकाणी अधिक नुकसान झालं. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. कळंब, तुळजापूर, उमरगा, वाशी आणि भूम तालुक्यामध्ये पावसाची बॅटिंग. लातूर रोडवरील खडकी या ठिकाणी पर्यायी रस्ता देखील वाहून गेला. उमरग्यामध्ये देखील दमदार पाऊस झाला. शेतकरी सुखावला. नाशिकमधल्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. तर पावसानं कांदा चाळ आणि दडक्याच्या बागेचं नुकसान झालं. बाळासाहेब शेळके यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडाले. साठवलेला कांदा पूर्णतः भिजलाय. लातूरमधल्या खडकी गावामध्ये मुसळधार पाऊस. पुराच्या पाण्यामध्ये पर्यायी पूल देखील वाहून गेलेला आहे. या मार्गावरची लातूर ते कळंब मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यायी रस्ता वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील 13 प्रकल्पातील पाणीसाठा राखीव. संभाव्य अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सतर्क. धाराशिव, भूम, परांडा, वाशी या तालुक्यांमधील पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील राखीव.